पम्या पम्या ए पम्या 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 ए पम्या पम्या अरे काय अवस्था करून घेतलाय स्वतःची. अरे गावात तर कोणी बघितलं तर ओळखायला तर पाहिजे. एक सुद्धा माणूस त्याला ओळखणार नाही. दारू आणि प्रेम ह्यापेक्षा कितीतरी भारी दारू आहे लागा. धड जगू तर देते रे पण प्रेम जगू देत नाही. अरे पम्या आता ह्या गोष्टीला जवळजवळ 2 वर्ष होत आली तरी तू अजून ह्यातच अडकून कसं काय बसलायस रे. अरे बाहेर पड्यात ना. काळजावर झालेला घाव कधी विसरता येत नाही भावा. अरे पम्या मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आणि आता अनेकदा सांगतो विसर हे सगळं. सच्चा माणसाच्या आयुष्यात सगळं अधूर राहिलं तर चालते पण एक गोष्ट राहता कामा नये ती म्हणजे प्रेम. धड जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही लागा. ए पम्या पम्या अरे उठ की बाबा किती वेळ लावलाय सा. अरे जरा काय काम धंदे जरा बघा जरा तर लागलोय मरायला आम्ही इथं. अहो जरा किरकिर कमी करा की हो. सुकान झोपू तर द्या. मग काय तुझा बाप लोटणार आहे हा. अरे मीच तुझा बाप आहे ना व मलाच केलं पाहिजे सगळं. तुझा झोप जा वारे घे झोप जा जा जा. काय काम धंदा करू नकोस गावातनं बोंबलत फिरत जा जा. अशी किरकिर करताय ना त्यामुळे तर घरात थांबू वाटत नाही. अरे घरात थांबून तर कुठे धन लावतेस हा. काय करायचं नाही काय नाही नुसतं डोसक्याला तापच आहे. आमच्या आधारस्तंभ दादासाहेब. काय दिवस आले आजकाल. पोरं आई बापाच्या पाया पडा सोडून नेत्यांच्या पाया पडायला आहेत जसं की हेच यांचं घर चालवतात. पाया पडण्यासाठी आहे ना चांगलं काम करायला लागते. धड तुम्हाला माझ्या आईला सांभाळायचं झालं नाही आणि माझ्याकडं अपेक्षा ठेवताय. एवढा उशीर का झाला तुला. अरे गाडीचं तेल संपलं होतं रे. मग काय केलास. काय करणार वाकडी केलेली आणली. मग सरक माग मी चालवतो गाडी. सरक की माग. चला चिप्पू झालाय येत्या रे मला.
एवढं शांत शांत का बसलाय? आबा, हां काय झालं? लहानपणी पोरांना खांद्यावरून फिरवलं बापून, मग ही आमची चुकी झाली म्हणायची की काय? अहो आबा, असं का बोलताय? पम्या तुम्हाला काही बोललाय का? आता असं वाटायला लागले याला जन्माला घालूनच चूक केली म्हणायची. जाऊ द्या ना आबा, तुम्ही त्याचं बोलणं कशाला मनाला लावून घेता? तसं नव्ह ग, त्याला बापाचं प्रेमच कळून झालंय. जाऊ दे सोड. तू बोल, तू मावशीकडून कधी आलीस? आजच सकाळी आले. म्हटलं तुम्हाला भेटून यावं, तुमची तब्येत कशी आहे विचारावं. बरी आहे ना? बरीच म्हणायची. हाय का आबा? आता मी नीट विचारलं ना हो. जोपर्यंत पोरग सुधरत नाही तोपर्यंत हे असंच ग. पण त्याच्या जागी तुझ्यासारखी पोरगी असते तर फार बरं झालं असतं ग. म्हणजे आबा, तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाही का? लहानपणापासून बापाचं प्रेम तर कधी मिळालंच नाही. बापाचं सगळं आयुष्य दारू पिण्यातच गेलं. पण आबा, मला तुमच्याकडे आलं ना खूप भारी वाटतं. म्हणूनच तर मी तुला माझी मुलगी म्हणून सगळं सांगत असतो. माहितीये मला, म्हणूनच मी तुमच्याकडे येत असते. होय सच्चा, काय रे? आज दिवस कुठं उगवलाय रे? काय रे? आज तुझ्या बाण गाडी दिल्या. आमचा बाग आहे तुझ्या भावाने हवे रे. आमच्या बाला माहीत आहे पोरगं कुठं बोंबलत फिरत नाही, त्यामुळे लगेच गाडी मिळते मला. होय होय, मला माहित नाही तू कुठं बोंबडीत फिरतोस. फक्त आमच्या बाला जर समजलं मी तुझ्या संग फिरतोय तर आमचा बाईक नाही घरातनं पण लावून देणार नाही, आणि गाडी तर द्यायचं लांब फिरतो. एवढा बिघडलोय का मी? अरे सगळ्या गावाला माहीत आहे किती बिघडलायस ते. तुझा आणि तुझ्या बाचं पटत नाही की नाही, त्यामुळे पूर्ण गाव नाव ठेवते तुम्हा दोघांना. अरे माझा आणि बाचा काय संबंध नाही रे. लोकांना माझा स्वभाव आवडत नाही, त्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. तुला एक सांग का, तू आधी राजकारणी लोकांच्या नादाला लागणं कंप्लीट बंद कर आणि बा संग जरा नीट वागत जा. अरे ह्यात आता राजकारण्यांचा काय संबंध आहे? अरे त्यांच्या नादाला लागून भल्या भल्याने आपलं घरं उद्ध्वस्त करून घेतलं. दादा, आपण प्रकरण भरपूर केलंय, पण कालचं प्रकरण थोडं अंगलट येईल असं मला वाटतंय. शक्यच नाही. जग इकडचं तिकडं होईल, पण आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तुला माहित आहे का, ह्या गावात सगळ्यात सुखी माणूस कोण आहे? कोण? मी. कसं काय? गावात वट कोणाचा आहे? माझा. गावात दाब कोण धावतंय? मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पाठीवर कोणाचा हात आहे? आपला सक्का भाऊ कोण आहे? आमदार दादासाहेब, राजकारणी माणूस. त्यामुळं आपल्याला कोण टच पण करू शकत नाही. लका, राजकारणी होणं एवढं सोपं वाटलं काय तुला? आजवर तू कधी मला वडापावच्या गाड्यावर वडापाव खाताना बघितलेस का? का आमची इच्छा होत नाही, पण आम्हाला हा त्याग करावा लागतो. काही नाही करायला लागत राजकारणात. सांग, लायकी नसणाऱ्या लोकांचं पाय सुद्धा धरावे लागतात. मग काय झालं, गायरानी जमीन मी माझ्या नावावर करून घेतली, पण नाही, तुमच्यासारख्या लोकांच्या पोटात दुखणार आणि तुम्ही सगळे गावाभर करणार. पण आपण कुणाविषयी बोलतोय, मी कोण आहे हे जाणून घ्यायला नको? हॅलो, बोला की दादासाहेब. आत्ताशी उठलायच वाटतं. हा, जरा रात्री उशीर झालतो झोपायला. तुम्हा सारख्या पोरांच्या हातात मोबाईल जेव्हापासून आलाय ना, तेव्हापासून तुमच्या झोपेचं टाइम टेबल सगळ्यांचं बिघडले. ह्या मोबाईलनं झोप खाल्ली सगळ्यांची. अहो बोला, काय काम होतं? काय नाही, महागाईविरुद्ध आंदोलन करतोय आपण, माहिती आहे ना? त्याचं फ्लेक्स पाहिजे. व्हॉट्सअपवर डिझाईन पाठवले, तेवढं चेक कर आणि दुपारपर्यंत करून घे. चालते चालते, करतो नक्की करतो दादासाहेब.
च्या आईला आबा कुठे गेले सकाळ सकाळ? साधा चहा सगळं बनवलेलं दिसत नाही. नाश्ता बाहेरच करायला लागतोय वाटतं. नमस्कार दादासाहेब, आशीर्वाद असू दे. बरं झालं तू इथंच सापडलास. मला वाटलं मलाच यायला उशीर झाला का काय. का काय झालं? अरे आबा सकाळी त्या रमेश पाटलांच्या शेतात कामाला गेलेत. दुपारीच गाडी लोड होणार होती, मग सगळेच लवकर गेलेत. मग मी काय करू त्याला? अरे पम्या, आबांना आज जेवण बनवायला सवड नव्हती, मग मी हा जेवणाचा डबा घेऊन आलीये. तू एक काम कर, हा डबा त्यांना पोच कर आणि तू पण जेवून घे. तुला नसते उचापती करायला कोण सांगते ग? आणि मला काय बाकीची कामं नाही तुझे? अरे मग कर ना बाकीची कामं. मी कुठे नको म्हटलंय तुला, पण त्याआधी हा डबा तर देऊन ये. हे बघ, आत्ताच दादासाहेबांचा फोन झालाय. ती डिजिटलची प्रिंट फायनल झाल्या, ती जाऊन आणायची मला. हे असल्या उचापती मी करत नसतो. तुझं बघ. अरे पण मग आबांच्या जेवणाचं काय? ते तुझं बघ की. मला असलं सांगत जाऊ नको. तुझी कामं तू करत जा. एवढं काम संपलं की सुट्टी करू. बर थोडंच राहिलं आता. हां पण उरकायला पाहिजे बघा. जेवण तर करून घे. नाही, माझा अजून डबा आला नाही. पम्या येणार होता, पण अजून कसा काय आला नाही काय माहीत. तुम्ही घ्या जेवण. हां, घरात बाय माणूस नसले की जीवाचा हासच हाल होत्यात बघा. काय करायचं? पोराला सावत्राय नको म्हणून दुसरं लगीनच केलं नाही. दिवसभर राबतोय, म्हणजे पोराला किंमतच नाही बघा. पोरांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट खायच्या आणि पोरं आपल्याला विचारत सुद्धा नाही. ती त्यापेक्षा मुली जन्माला आल्या असत्या तर लय बरं झालं असतं आबा. होय, खरं आहे तुमचं. एक मिनिट आलो. तुम्ही घ्या जेवण. हां, बर. हे काय, तू कशाला यायचं? पम्याला नाही का सांगायचं? त्याला कुठे वेळ आहे? त्याला गावच्या राजकारणचं पडलंय. ते काहीतरी फ्लेक्स आणायला गेलाय तो. तुला विनाकारण त्रास माझ्यामुळं. हे कामच घेतलं नसतं फार बरं झालं असतं. अहो आबा, असं काय म्हणताय? मला पोरगी मानता ना तुमची? मग मी डबा आणला म्हणून काय बिघडलं? हे घ्या, आता जेवून घ्या तुम्ही. आधीच खूप उशीर झालाय. तसं नाही ग. ह्या डबा बनवायचा पण तुलाच त्रास आणि हिथवर आणायचा बी तुलाच त्रास. हाय का आबा? परत तसंच का? मी जर डबा आणलाच नसता तर तुम्ही उपाशी राहिला असता आणि हे जेवण बनवलेलं ते पण वायाच गेलं असतं ना. मग आता डबा आणलाय तर खाऊन घ्या तुम्ही. आणि हो, मी घरी जाते. घरी कोणच नाहीये. बरं. अरे बबनिया, इथं येऊन तोंड काळ केलीस वय. तोंड कुठं काळी केली? कामाला चालू आहे की. आणि पैसे कोण तुझा बाप द्यायचा वय रे? पैशाच्या जुळवाजुळीसाठीच तर कामाला लावलूया. लय वडाताण होत्या. फेडायचं होत नाही तर घ्यायचं कशाला रे पैसे? कुणाला हौस आले वय बाबा. पेरणीला पैसे नव्हतं म्हणता न घेतलं, पण तुम्ही पाऊस पाणी बघताय ना. घातलेल्या ब्याचा पण खर्च निघाला नाही. मग मी काय नाचू? लका वर्ष होईल आता तीच पीक पाणी वाजवतोयस. आतापर्यंत 3-4 हजार रुपये दिले की. मग काय उपकार केलंस माझ्यावर? चक्रवाढ व्याज काय आहे हे जर माहित नसेल तर पैसे उचलायचं कशाला रे? 2 दिवसात व्याजाचे पैसे जमा झाले पाहिजे, नाहीतर ती गोट्यातली म्हस बाजारात नेऊन उभा करीन. नाही मालक, तसं करू नका. तेवढीच 2 चित्र पाहिजे माझ्याकडं. बघ बबन्या, तुला एकदाच सांगतोय, व्याजाचे पैसे पट्ट दिशा आणून द्यायचं, नाहीतर तू आहेस आणि मी आहे. हे डोळायत नाही काढून हातात देईन. हळेडा. अरे ह्या राक्षसाकडे कशाला पैसे उचलायचं? अरे बँका काय जळल्या होत्या का काय? अजून शेत नावावर नाही. बँका तर दारात उभा करून देतील का? नाही, ते पण खरं आहे. काळजी करू नको. 2 तिथं 3,000 रुपये भर, म्हणजे मुद्दल आणि व्याज हळूहळू कमी होत जाईल. सगळा ताळमेळ जमून देतो. पण पुन्हा या खाजगी सावकाराच्या नादाला लागू नकोस बरं का? बघितलंस ना व? होय बरं घे जो. अजून काम पडल्यात आपल्याला. होय. काही लगे विचार करू नको. घे.
अरे दिवसभर कुठं होतास? ते दादासाहेबांचं डिजिटलचं काम होतं, तिकडे गेलतो. अरे तुला विद्यान डबा द्यायला सांगितलं होतं ना? अहो माझ्याकडे वेळ नव्हता हो. अरे बाकी धंदा करायला टाइम आहे तुझ्याकडं आणि बाला डबा द्यायलाच टाइम आहे तुझ्याकडे. मी सांगितले कामावर जायला. हो मग घरी बसून काय माती गाव काय? हा तुझ्या शिक्षणाचं पोटापाण्याचं मलाच बघावं लागतं रे. उपकार करताय का माझ्यावर? बायका पोरं सांभाळायची होत नसतील ना तर अशाने लग्न करून येत. पम्या तोंडावर. अरे एक तर आधार द्याय सोडून वर तोंड करून बोलतोस माझ्याशी. अहो तुम्ही आल्या तुम्हीच सुरुवात करताय की हो. हे बघ लहानाचा मोठा केलाय हे दिवस बघण्यासाठी काय? हा अरे माझ्या अंगात आता अवसानच राहिलं नाही. काम धंदे जरा बघ, 4 पैसे कसं मिळतील बघ. बाद झालं राजकारणाची मागं फिरणं. मला घरात आल्यावर नुसती किटकिटी सुचत्या काय? जरा काय तर चांगले शब्द बोलावेत बाबा काय हे नाही सुचत. आली की नुसती किटकिट करायची. अशांतर घरात तांबू वाटण झाले. काय राव तुम्ही पण. ए पम्या चल गावात नाही फेरफटका मारून येऊ. चला आणि काय झाले? अरे काय झाले रे? तोंड का पाडून बसले असं? काय नाही रे बाची रोजची किटकिट लागा. अरे तुला जी किटकिट वाटते का नाही ते त्यांचे अनुभव असतात आणि कधीच कुठला बाप आपल्या पोराला चुकीचं कधी काय सांगत नसते. पण आपली ही बुद्धी आहे की नाही हे आपल्याला सगळं चुकीचं समजून देत असते. आता ते घरात कमी होतं म्हणून तू चालू केला सोय. अरे बाप काय असतोय की नाही हे कळण्यासाठी आधी बाप व्हावं लागतं. जेव्हा तुला पोरं होतील तेव्हा समजेल बापाचं काळीच काय असते ते. आता मीच बघ कॉलेज सांभाळत बाला सगळी शेतातली मदत करतोय. जनावरांची धारा वैरण पाणी मी बघतोय. त्यामुळे बाचा पण त्रास कमी होतोय आणि 4 पैसे पण येतात. ही राजकारण लोकांच्या मागं लागून नाही नाही काय सुद्धा उपयोग नाही. कोण म्हणलं रे उपयोग नाही? माझ्या उपयोगी आहे ना दादासाहेबच पडणार आहेत. आणि प्रगतीचा दुसरा मार्ग म्हणजे राजकारण आहे. अरे यात खोऱ्यानं पैसा आहे लागा. तुम्हाला नाही कळायचं. कोण सांगितलं तुला आणि कोण संधी देणार आहे तुला? अरे राजकारणामध्ये सगळं घरांशाही चालत आल्या आणि तो तुझा दादासाहेब उद्या त्याच्या पोराला जयदीपला संधी देणार का तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांना? स्वप्नांच्या दुनियेतनं बाहेर ये. ही राजकारणी लोक पैशासाठी ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारत असतात आणि तुझ्यासारखे कार्यकर्ते त्यांनी तुडवलेल्या सतरंजा गोळा करत असतात. बस देशान आहेस. मी जातो, धारा काढायची वेळ झाली. पम्या अरे इथं बसलायस होय? तिकडे तुला आबा शोधते. चल घरी. तुला काय गरज आहे ग? प्रत्येक गोष्टीत चोंबडापणा करणं हे गरजेचं आहे का? अरे पम्या आबा तुझी काळजी करतात. मग मी काय करू? पम्या असं वेड्यासारखं वागायचं बंद कर. आणि आबाने तुझं काय बिघडवलंय रे? आबाने काय बिघडवलंय माझं? एवढी आई आजारी होती तेव्हा जर उपचार केला असता ना तर आई माझी आज वाचली असती. तेव्हा पण ह्यो बाप हातावर हात धरून बसलेला आणि विचारत्यास आबानं काय बिघडवले? बाप म्हण यो. अरे पम्या किती दिवस तोच राग मनात धरून ठेवणार आहेस? नशीब तुझं की तुझा बाप माझ्या बापासारखा बेवडा नाहीये. नाहीतर आम्ही काय सहन करतोय ना हे आमचं आम्हाला माहीत. तसंच आमच्या घरचं आम्हाला माहीत आम्ही काय सहन करतोय. आणि फालतूगिरी बंद कर ग. डबा बनवून आणणं, हे जेवण करणं हे सगळं बंद कर. खरंच लय राग येतोय. कृपया करून तो आमच्या घरातल्या भानगडीत मध्ये पडू नकोस ग. लय राग येतोय तुझा. आणि शेवटचं सांगतोय पम्या अरे कसं सांगू तुला? तुझं घर माझ्यासाठी कधीच परकं नाही. लहानपणापासून तुझ्या घरी यायची स्वप्न बघितलेत मी. मुलगी जेव्हा एखादं खरं प्रेम करते ना तेव्हा ती आयुष्यभर निभावते. आणि तू तर लहानपणापासून आवडतोस मला. आणि खरं प्रेम केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम त्याचा विचार ती कधीच करत नाही. कुठं चाललेस एकटीच? स्टँडवर चालले होते. स्टँडवर? कुठं बाहेरगावी चाललेस काय? हो जरा मावशीकडे चाललेले. ते मला कागदपत्र घेऊन यायची होती. आता तू स्टँडवर जाऊन तुला बस कधी मिळणार? तू वेळेत कधी पोहोचणार? परत कधी येणार? वेळ होणार तुला. हो आता असं पण उशीर झालाय. बघते जाऊन बस आहे की नाही. एक काम कर, पम्या कुठे बघतो आणि तुला त्याच्याबरोबर पाठवून देतो. हा अहो आबा नको. उगाच परत तो माझ्यामुळे तुमच्याशी वाद घालत बसेल. जाऊ दे त्यापेक्षा. वादाची काय दररोज सवय झाल्या ग. वादाशिवाय दिवस जातोय का आमचा?
ठीक आहे पम्याला बघ 100 वर्ष आयुष्य आहे. ए पम्या अरे ये इकडे. अरे थांब 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 अरे थांब घे. अरे कुठं चाललायस? चांगल्या कामाची वाट लावली सगळी बोंबा बोंब. अरे असं नसतं या कुठं चालायस तेवढं सांग. तालुक्याला चाललोय. तालुक्याला चालायस ना तिला एवढं घेऊन जा रे. होय मी गाडीचं वडापच केले. आज हिला घेऊन जातो, उद्या सांगताला ह्याला घेऊन जा. असं करू नको रे. एवढं काम माझं ऐक. आता पण एक धड काम ऐकलं नाहीस. घेऊन जा रे तिला. राहू द्या बा जाते माझी मी. ती जातो म्हणते की आबा जाऊ दे की तिला. अरे तरी एस टी कधी मिळणार, कधी पण जाणार, ती पोहोचणार, पुन्हा कधी येणार सांग मला. घेऊन जा की तेवढं काम कर तिला का. एवढं काम साधं सोपं का तुला जमणार वे. बरं राहू दे बस. बस आणि पोचल्यावर फोन कर बरं का. हो सावकाश रे बाबा. हां येते आबा. हे काम मात्र बेस झालं. काजव 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 काय थांबलं? सॉरी काय? सॉरी म्हणलं. अरे हो पण कशासाठी? काल तुला वाटेल तसं बोललो ना त्यामुळं सॉरी. ओ ते होय. जाऊ दे आता मला सवय लागली आहे तुझी. काय? काही नाही. एक बोलू का तुला? बोल की. तुझ्या तोंडून ना हे सॉरी वगैरे अजिबात सूट नाही होत. म्हणजे? हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव. एक तर चूक कधी करायची नाही आणि चूक केली ना तर सॉरी कधी बोलायचं नाही. अगं पण मी ठरवते कोणाला काय बोलायचं नाही. पण असं काहीतरी होते कोणाचा राग कोणावर तर निघतोय. पण मी प्रयत्न करीन ग स्वतःवर कंट्रोल करायचा. ठीक आहे चल आता. दादासाहेब काय झालं? सावंतवाडीच्या निवडणुकीचं काय कळालं काय? त्यात काय करायचंय? सचिन सावंतच येणार. काय लगडावची रेग आहे. तसं झालं नाही. अपोजिट पार्टी सीट लागले तिथं. काय सांगता? तेच तर टेन्शन आहे मला. वातावरण समज फिरले. लोक येड्यागत कुणाला बी मतदान करालेत. पैसे दिले की सगळे विसरतात. आपलं मतदार आपल्या ताब्यात ठेवायला काहीतरी डोकं लावायला पाहिजे. भ्रम आहे तुझा भाऊ. आजवर जे आम्ही समाजसेवा केल्या त्यामुळे हा समाज आम्ही घट्ट धरून ठेवलाय. समाज तुटायला किती वेळ लागतोय? बघितलं ना सचिन सावंतचं काय झालं. ते बी खरं आहे म्हणा. पण ह्या व्याजाच्या धंद्यानं माणसं तुटायची वेळ आली. मग काय करायचा विचार आहे तुझा आता? धंदा व्याजाचाच पण स्वरूप मोठं. आज 4-2 माणसं आपल्याला व्याज देतात. उद्या अख्खं गाव नव्हतं तालुका व्याज द्यायला पाहिजे. असं काहीतरी करायचं आपण. असं काहीतरी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? दादासाहेब आपण साखर कारखाना काढायचा. नाव सहकाराचं पण खिस्सा आपण भरायचं. छायला तुम्हाला झालं नाही. प्रत्येक आमदाराचं कारखाना आहे. प्रत्येक आमदारानं गावातली 4 पोरं कामाला लावल्यात. असं मतं जोडून ठेवल्यात. आपण बी तेच करायचं. छायला परफेक्ट नियोजन केलेलं दिसतोयस तू. तुम्ही बघतच राहा कसं नियोजन लावतो. चालते. अरे थांब 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 ना. काय झालं? अरे थांबव जरा गाडी. अगं मला काम आहेत ग. अरे काम काही रोजच असतात ना. थांबव ना जरा गाडी इथं. हिचं काय मध्ये थांबव जरा 2 मिनिटं. काय? किती येऊन का थांबल्यास? अरे समोर बघ ना किती मस्त वातावरण आहे ना.
निसर्गरम्य वातावरण. असं वाटतंय सगळं सोडून इथंच येऊन राहावं. या जंगलात? हो, जगापासून लांब. कोणाचं कसलंच टेन्शन नाही आणि कोणाची काही किरकिर पण नाही. इथंच एक छोटंसं घर आणि अंगणात फुलझाड. हो मॅडम, तुम्ही इथं राहायचे स्वप्न बघताय, पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या जंगलात आहे ना रातच्याला कसले बी प्राणी येते ते. एखाद्या प्राण्याला आहे ना कवळ्या कवळ्या मटणाची पार्टी द्या चाला. तू पण ना, आणि तसं पण ह्या माणसांपेक्षा कितपत प्राणीच बरी. प्राण्यांच्या जर आपण स्वतःहून वाटेला गेलं ना तर ते आपल्यावर हल्ला करतात, पण माणसं त्यांच्या वाटेला आपण जाऊ किंवा नको जाऊ, पण तरीही सतत भांडण वाद. हे बघ, आयुष्यात येणाऱ्या संकटावर जो माणूस मात करू शकत नाही ना, तोच माणूस या जगापासून लांब पळायचा प्रयत्न करतोय. तुझं ना काहीतरीच असतं. अरे अडचणी या कुठं पण येतच असतात ना, पण त्या अडचणींना दुर्लक्ष करून आपण आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. आणि तुला माहितीये, ह्या निसर्गरम्य वातावरणात ना सगळ्या अडचणींवर मात करायची ताकद मिळते. हो मॅडम, हे तुमचं निसर्गरम्य वातावरण बघून झालं असलं तर आपण निघायच का, कारण की आम्हाला अजून घरची कामं आहेत. अरे वा, तू कधीपासून घरातली कामं करायला लागलास? तसं तर रात्रंदिवस आबाच काम करत असतात. ए, तुला परत आला का आबाचा पोळका? अरे चिडू नकोस, पण तुला माहितीये, आबांसारखा बाप मिळाला ना खरंच नशीब लागतं. हे बघ, ज्याला त्याला त्याचं त्याच्या घरचं माहीत. काय त्रास होतोय ना ते आमचं आम्हाला माहीत. तू जर आबांच्या मनासारखं केलंस ना तर तुझा सगळा त्रास निघून जाईल. अगं तुला किती वेळा सांगू ग, तू घरातल्या गोष्टीत चोमडापणा करू नको. सारखं ते आबा 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 करतेस. तुला काय गरज आहे ग? प्रत्येक गोष्टीत चोमडापणा करणं गरजेचं आहे काय? बघतो की आम्ही आमचं घरचं. काय अवघड आहे. ते व्याजाचं पैशाचं काय काय झालं? काल जाऊन आलोय दाब देऊन. आज येईल. राम राम साहेब. अरे तू बबन ना? होय, होच बबन. काल माझं व्याजाचे पैसे द्यायला टाळाटाळ करत होता. चालायचं भाऊ, अडचणी असतात माणसाला, घ्यायचं सांभाळून आपणच. बरं बोल, काय काम काढलं माझ्याकडं? पैसे घेऊन आलतो, मला व्याज आणि मुदत सांगता का? 6 महिन्यापूर्वी 10,000 घेतलं होतंस, त्यातलं आजवर 4,000 दिलेस. वरनं 2,000 तुझ्यावरच होत्यात. एकूण 12,000 देणार आहेस तू. वरनं 1,200 रुपये एवढे देणं लागतोयस बघ. हे 3200 रुपये घ्या, म्हणजे 3200 रुपये जाऊन व्याज जाऊन 10,000 रुपये राहतात. पुन्हा पुढच्या महिन्यात 3,000 रुपये देतो, पुन्हा मग 8,000 रुपये राहतात. तसं मला ह्या वहीत लिहून द्या. ठीक आहे. दादा साहेब, वाटलं नव्हतं की पैसे देईल असं. भाऊ, माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाही. अहो, काल गरीब गायगत होता आणि आज पैसे दिलं, वर्णाने हिशोब लिहून घेऊन गेलाय. मला वाटत नाही ह्याचं डोकं असली. ह्याच्या पाठीमागं दुसराच कोणतरी आहे. असं जर गोळून ह्या लोकांना भेटायला लागलं तर आपल्याला कारखान्यासाठीची मावाची जमीन मिळणं अवघड होईल. एक वेळ पदरमोड केली तर चालेल, पण कारखाना वेळ टाकायचाच. हे व्याजाचा धंदा बाद झाला आता. काय झालं रे? डोळ्यात गेलं का? थांब मी बघते. नाही नको, माझं मी अरे बघतो. थांब तर.
गेलं का? बहुतेक गार वाटायला. आणि काय रे, गॉगल कुठे ठेवलायस? ठेवला असशील घरात. समजत नाही का तुला गाडीवरून जाताना गॉगल घालायचा? हे सगळं तुझ्यामुळेच झाले. तू काढ की अजून घरचा विषय. तुला कोण सांगते ग घरातल्या गोष्टीत चुमडापणा करायचं? पार प्रवासाची सगळी वाट लावली आहे ना. बसलीस काय? पम्याच्या मनात नेमकं काय चाललंय ते काहीच कळत नाही. लहानपणापासून ज्या पम्यावर मी मनापासून प्रेम करत आले, तो पम्या एका शब्दानेही कधी माझ्याबरोबर प्रेमाने बोलला नाही. माझ्या स्वप्नातला पम्या आणि वास्तवातला पम्या, दोघात एवढा फरक कसा काय असू शकतो? हे विद्ये, तुला काय माझ्या गाडी खाली येऊन मारायचं आहे वे? किती हारनं वाजवली? अरे सॉरी, लक्ष नव्हतं माझं. जरा शुद्धीत चालत जा की. बाचा रस्ता असल्यागत मधनं चालत्यास. जरा सुद्धा गोडवा नाही याच्या तोंडात. एका पोरीशी कसं बोलावं हे पण कळत नाही याला. आणि विद्या, तू अशा पोरावर प्रेम करतेस? असू दे, आहे माझं प्रेम त्याच्यावर. आणि तसंही माझ्यावर नसे नका त्याचं प्रेम, पण माझं तर त्याच्यावर प्रेम आहे ना. मग हेच खूप झालं माझ्यासाठी. उतरला का? तुझ्यामुळे अख्खं गाव हिंडून यायला लागलं मला इथं. होय होय. बरं ऐक, काय? मगाश ती सोडून आलेली विद्या तुमच्या गल्लीतलीच काय? हा. काय कंड कामाल दिसायला गाड्या त्यो. ज्याच्या हाती गावल त्याची चांदीच आहे बघ. हे असलं काय मला सांगत जाऊ नको. आणि ते आपल्याला डोक्यात जाते. हा का? तुझी तुझी आयटम आहे काय ती? हे नाही बाबा. अरे मग तुझं नसेल, माझं जमवून दे. तुझी चांगली ओळख आहे तिच्या संग. ते सगळं परत बघू, मला कामाच आहे. अगा नाही ती काही तर बडबडतेच नुसतं. हे परत बघू रे नंतर. काय कंड कामाल दिसायला गाड्या त्यो. ज्याच्या हाती गावल त्याची चांदीच आहे बघ. हे असलं काय मला सांगत जाऊ नको. आणि ते आपल्याला डोक्यात जाते. हा का? तुझी तुझी आयटम आहे काय ती? हे नाही बाबा. अरे मग तुझं नसेल, माझं जमवून दे. तुझी चांगली ओळख आहे तिच्या संग. आजा बोलला ते खरं आहे. विद्या माझी कडक माल आहे. आणि आपल्या हातातला ह्यो घास आपण दुसऱ्या पुढं का टाकावा? हीच वेळ आहे ओळख वाढवून विद्याला आपलंसं करणं. विद्या बस, तुला सोडतो. अरे नको, जाते माझं मी. अगं एवढ्या उन्हातानाच कुठं चालत जातेस? बस की सोडतो. खरंच का? अगं बस ग. पण तू नीट चालव गाडी. अगं पाडत नाही. भीती वाटत असेल तर धरून बस. बस. या पम्याचं तर काही कळतच नाही. कधी रागात असतोय तर कधी असं प्रेमाने बोलतोय. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस पम्या माझाच असेल. अरे थँक्यू. त्यात काय एवढं? आणि कुठं सोडायचं असलं सांग. नाही, एवढं केलंस ना तेच खूप आहे माझ्यासाठी. अगं आज मी तुला उपयोगी पडलो, उद्या तू पण मला कुठं तर उपयोगी पडशील की. आणि त्यात काय एवढं? पण अरे मी तुला आणि आबांना कधीच फरक नाही समजलं. आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं करेल मी तुझ्यासाठी.
हे बघा, मी सांगतोय ते आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. ह्या नापीक जमिनीत कुसळं बी उगवत नाही ती, आणि ह्या पुढं बी काय उगवणार नाही. म्हणून ह्या असल्या जमिनीत ठेवून बी काय उपयोग नाही हो. होय भाऊ, नापीक असलं मग काय झालं भाऊ, ते आमच्या बाप जन्मीची निशाणी आहे. नापीक जमिनीला कुठे जरी गेला तर काय बी किंमत नाही, तसंच ह्या बी जमिनीचं आहे. मग नेमका विचार काय आहे तुमचा भाऊ? आता कसं मुद्द्याचं बोललाय? अरे भाऊनं असल्या फक्कट प्लॅनची योजना केली आहे तुमच्यासाठी की तुमच्या 10 पिढीचं कल्याण होईल. सांगा भाऊसनी तुमचं नियोजन. माझ्या डोक्यात असं आहे की ह्या जमिनीवर एक कारखाना काढायचा साखरेचा. अर्थातच त्यासाठी तुमच्या जमिनींची मला गरज आहे. म्हणजे आम्ही करायचं काय? काय सुद्धा नाही, ह्या जमिनी मला विकायच्या. बाजारभावाप्रमाणे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील, आणि वर एक एक प्रत्येकाच्या घरातला माणूस नोकरीला लावीन. अरे येड्यांनो, पैसा बी आणि नोकरी बी कसली भारी संधी आहे. ह्यात विचार करण्यासारखं काय आहे? एवढं भविष्य घडवण्याची परत संधी मिळणार नाही. योजना चांगली बी आहे आणि पट्टी बी. तेच तर बबन, आता तर तुला कर्ज फेडायचं टेन्शन बी राहणार नाही. त्यातच कर्ज वळता करून घेतो की. समज खरं आहे, पण जमीन विकायचं म्हणजे आणि ठेवून काय दूध देतात होय? पावसाच्या भरोश्यावर का असतं ना, 1-2 पोती पिकते. होय, एवढं पिकतंय तर कर्ज कशाला काढावं लागलं रे? पाऊस लय लहरी आहे भाऊ, एक वर्षी येतोय एक वर्षी येत नाही पाऊस. नेमकं करायचं काय? तेच तर, पावसावरली शेती म्हणजे बिनभरवशी. एक रक्कम घ्या आणि पगार बी चालू होईल. एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे घरी पण विचारलं पाहिजे आणि 2-3 विचारून घ्यायला पाहिजे. हो बबन, जेव्हा कर्ज काढलंस तेव्हा कुणाला विचारलं तसं वय, आणि जेव्हा आम्ही गरजेला पडतोय तेव्हा आठवण होत्या, आणि जेव्हा आम्हाला गरज आहे त्यावेळेला असं नाटक करता वे. भाऊ जरा दमाने घ्या. तुम्ही घरी जा, विचार करा, आणि नसन विकायचा तर नका विकू. पैसा फेकला की जमिनीसनी तोटा नाही. चला भाऊ, यांना करू द्या विचार. कारखाना जर झाला तर माझं पोरग नोकरीला लागल. माझं तर डोसकूच काही काम देणं झाले. ह्याबाबत मी आबांचा सल्ला घेतो. चालते, चला मग. अरे नको, तसं पण 50 पावलावरतीच घर राहिलंय माझं. तुझ्या गाडीवर बसेपर्यंत घर येईल. अगं तेवढीच तुला मदत होईल का, म्हणून म्हणलं बस सोडतो. हो का? मग मी परवा आबांना जेवणाचा डबा दिला तर म्हणला चोमडापणा करते, आणि मग आता तुझ्या या मदतीला काय म्हणायचं? आता तुला काय म्हणायचं ते म्हण बघ. आता मला तुझा राग येत नाही, त्यामुळे म्हणलं थोडी मदत होईल म्हणून सोडतो बोललो. अरे वेड्या, एवढंच तुला वाटतं ना? मग मदत करायचीच आहे तर आबांना कर ना. आणि तसं पण त्यांचं वय झालंय आता, मग थोडी मदत त्यांना केली तर काय बिघडते? परत झालं काय त्या आबाचं सुरू? बरं जाऊ दे, सॉरी. चल जाते मी. अगं ऐक की, थोडं काम होतं. काय रे? आज देवळात भेटशील संध्याकाळी? का? जरा पर्सनली बोलायचं होतं. अरे मग बोल ना इथंच. इथं नको, देवळातच ठीक राहील. बरं मग एक काम करूया, तू माझ्या घरी ये, नाहीतर मग मी तुझ्या घरी येते. नाही, तूच माझ्या घरी ये संध्याकाळी. बरं ठीक आहे, चालेल. चालतं, सोडला असते की? नको, राहू दे. बघ, शहाणा असलास तर जमिनी विकू नकोस. पण ठेवून तर काय करू? बघितलं ना, सोयाबीनचं पीक पावसानं होत्याचं नव्हतं केलं. पण आता शाळ चांगला आलाय ना. होय, पण दसऱ्यात पाऊस पडला नसता तर सगळं अवघड झालं असतं. पावसाचं आडमुठ वागलं. हर निसर्गच आहे तो. माणसंच नीट वागण झाल्यात तर तो तरी काय करणार आहे रे?
पण आबा भाऊ म्हणत होता की तुम्ही साखर कारखान्याला जर जमिनी दिल्या तर प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस कामाला घेतो. म्हणजे जमिनी आपल्या आणि त्यांच्या कारखान्यात नोकर म्हणून आपण काम करायचं. मग त्यापेक्षा हे करा म्हणावं. अरे आमच्या जमिनी आहे तर संचालक करा म्हणावं ना. तसं कसं करेल तो आबा? अरे मेलेल्या मड्यावरच्या टाळवरचं लोणी खाणार आहे तो आणि घेईल जमिनी स्वतः नावावर करून आणि लावल तुम्हाला कामाला. होय आबा खरंच आहे तुमचं. मला व्याजाचे पैसे द्यायचे आहेत तर ऊस पिरगळल्यावर आणि माझं मानगुट पिरगळतोय. यानं मला नुसतं नोकरीचं गाजर दाखवलं असणार. बरोबर आहे. अरे एक काम करा. अरे 3-4 जण एकत्र येऊन नाही विहीर काढा. अरे जिथं कुसळ पिकतात तिथं सोनं पिकल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासन सरकार सबसिडी देते ना. होय पण आबा मला त्यातलं काही कळत नाही. मला तुमची मदत पाहिजे. अरे मदत करू. उद्या सकाळी सोसायटीत जाऊ आणि फॉर्म भरून विहीर तेवढे बघूया काय करायचं ते. खरंच आबा तुमचं डोकं लय चालते. पण तुमच्या पोरानं तुम्हाला साथ दिली असते तर तुमचं घर कुठल्या कुठं गेलं असतं आबा. अरे असतं एकेकाचं नशीब. अरे त्या पम्याची मी आशा सोडून दिल्या बघ. मतदारसंघात आले भाऊ आज 8 दिवस झालं इत्याक नाही जमीन ताब्यात. सगळं तर पटवून सांगितले. सगळ्यांना पटले बी. संजय आणि भीम्याला बी पटले. राहिला बबन्या तोच जरा आडवेडे घेतोय. मग असं करा संजय आणि भीम्याच्या जमिनीचं कागदपत्र करून घ्या आणि राहिला बबन्या जाऊन जाईल कुठं. दादा संजय आणि भीम्या दोघं एका पायावर जमीन द्यायला तयार आहे. पण बबण्याची जमीन ही दोघांच्या जमिनीच्या मधात येत आहे. उद्या त्यानं जर जमीन दिली नाही तर हे दोन्ही जमिनीचे पट्टे घेऊन सुद्धा ते काही फायद्याचे राहणार नाही. असा तेढा आहे वय. मग एक काम करा बबण्याची जमीन हातातनं जाता कामा नये. ती जमीन आपल्याला पाहिजेच. आता त्या बबण्याच्याच मागं हात धुवून लागायचं. त्याच्यामुळेच तर माझं कारखान्याचं स्वप्न अपुरं राहिले. नाहीच ऐकलं तर देतो 2 रट्टे ठेवून. शहाणा असलं तर तसं काही करू नका. वाढ बोलून काटा काढा. वाटलं तर काय तर आम्हीच दाखवा. मी काय म्हणतोय त्याचं कर्जच माफ करून टाकलं तर. लय शहाणा आहेस. असला अंदरबट्ट्याचा मला जमणार नाही धंदा. भाऊ जगू बरोबर बोलतोय. काय तर कमवायचं असेल ना तर काय तर गमवायची तयारी असावी लागते. तू एकदा जमीन ताब्यात घे मग म्हणून तुझ्या 10,000चं. काय बबन शेठ किती शोधायचं तुला आणि कितीही ढोर मेहनत. आता सगळं समज बंद करायचं. समज बंद करून कसं चालायचं. कर्ज फेडायचं आहे ना तुमचं आणि तेही लवकरात लवकर. अरे काय गरज आहे कर्ज फेडायची. जमीन विकायची आणि कारखान्यात कामाला लागायचं. जमीन विकायला नावावर नको. अजून बहिणीचं सोडपत्र कुठं झालं. जमीन नावावर असते तर बँकेतून कर्ज घेतलं नसतं का. चमायला नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न तशी गत झाली आहे बघ. आणि बहिणीच्या सह्या घ्यायला असा किती वेळ लागणार आहे वय. कर्ज काढायच्या वेळेला बहिणीच्या सह्या घेतल्या होत्या. तेव्हा कुठे गेला रे. तेव्हा पैशाची गरज होती म्हणून दिल्या सह्या. पण जमीन विकायची म्हणल्यावर त्यांनी बी परवानगी नाही देणार. मी जमीन विकीन म्हणूनच आजपर्यंत आमचं सोडपत्र झालं नाही. आता काय म्हणावं ह्या बहिणीसनी. अरे मनात आणलं तर समजवतंय आणि तुझ्या मनात नाही हे बी खरं आहे. मात्र सह्या घे. पाहिजे तर त्यांच्या बी घरातला एक कारखान्यात लावतो कामाला. भाऊ एक काम करतो सह्या घेतो पण आम्हाला संचालक बॉडीमध्ये घ्यावं लागेल. तसं स्टॅम्पवर लिहून देणार असेल तर बहिणींच्या लगेच सह्या आणतो. लका दिसायला भोळा सांभाईस पण तुझं डोकं मात्र चांगलंच बुलेट ट्रेनपेक्षा बी फास्ट चालतंय की. हा बघ बबन्या 5 महिने राहिल्या ती मुदत संपायला कर्जाची. 10च्या 10,000 आणून द्यायचं. नाहीतर तुझी जमीन काय मी सोडत नसतोय. जग्या ही काय सुधारायची जात नाही. चल.
दादा बाबने नवीन टायमाला टांग मारली आहे. सबशील नाही म्हणतोय तो जमीन द्यायला. झालं, मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी घोळ घालणार. ह्यो भाव आहे तापट डोक्याचा. ह्याला 1000 वेळा सांगितलं की डोकं शांत ठेव, डोकं शांत ठेव. मला माहिती आहे ह्यानंच काहीतरी उलट सुलट बोललं असेल त्याला. उलट सुलट पाया पडायचं बाकी ठेवलं होतं नुसतं. हरामखोर म्हणतोय कारखान्यात संचालक बॉडीत घेता का, आणि वरनं म्हणतो स्टॅम्पवर लिहून देता का. आईचं टक्कर फोडलं त्याच्या. असं म्हणला बाबन्या. अरे पैसे घ्याल तर गरीब मेंढीसारखा आलता. ह्या मेंढीचा वाघ कसा काय झाला. खरं सांगू का दादासाहेब, त्याचा बोलवता धनी कोणतरी वेगळाच आहे. त्याला शोधून काढायला पाहिजे अगोदर. आपलंच पैसे घेतलेले लोक आता आपल्यालाच विचारायला लागली तर बाकीचे पण विरोध करतील. मग आपल्या कारखान्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील. ह्या बबण्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आणि जो कोणी ह्याला ही अक्कल शिकवालाय त्याचा पण बंदोबस्त करा. जग्या, उद्यापासून बबण्याच्या पायथीवर राहायचं, आणि जो कोणी त्याला दिव्य ज्ञान शिकवतोय ना त्याला शोधून काढायचं. काळजी करू नका, मी ओळखतोय त्याला, काय करतोय काय नाही ते. व्याजाचं पैसे द्यायची मुदत फक्त 5 महिने राहिल्या. महिन्यात जर तो 2-2.5 हजार द्याल ना तर कर्ज फेटायला काय अशक्य नाही. असं काहीतरी करा की त्यानं कर्ज फेडलं नाही पाहिजे. चालतंय की. असा फास अडकवतो त्याला, त्याची मानगुट सुटली नाही पाहिजे. थोडं पम्याला बोलवून घ्या आणि लावा कामाला जरा त्याला. बरं ठीक आहे, जावा तुम्ही, करतो माझं मी. दादासाहेबांचा. बोला की दादासाहेब. अहो दादासाहेब माझं जरा काम होतं. बरं बरं ठीक आहे. हां दादासाहेबांनी घरी बोलवले. दादासाहेब, दादासाहेब एवढं का टेन्शनमध्ये. सध्या तर एकच टेन्शन आहे, तो म्हणजे बबन्या. आणि हे टेन्शन आम्हाला संपवायचं आहे. कसं संपवायचं आहे, टेम्परवारी का तात्पुरतं. सध्या तर टेम्परवारी, पण असा ऍक्सिडेंट घडवायचा, हात पाय मोडले पाहिजेत, चांगला 1 लाख रुपये खर्च आला पाहिजे दवाखान्यात. कसा जमवती बघ्या पैसे. आणि हे सगळं आजच्या आज आता लगेच झालं पाहिजे. कुठे भेटेल देऊ. माकडीच्या माळावर काम चालू आहे त्याचं. जा, सुट्टी झाली असेल, गाठ त्याला. मग आज विषय करूनच टाकतो, टेन्शन काय घेऊ नका. चल रे. चला येतो दादासाहेब. बसला का. हे एक चांगलं काम केलंस बघ. अरे गरिबांच्या माना पिरवळून खाणाऱ्या अवलादी. आबा उद्याच्या उद्या 3000 रुपये त्या तोंडावर फेकतो आणि बाकीची राहिलेली रक्कम 5 महिन्यात फेडतो. मग बघतो जमिनीला कसा हात लावतोय तो. अरे असं संकटानं सामोरं जायचं जिद्दीनं. हां बरं एक काम कर, मी जरा जाधवाई माळ जाऊन येतो. बरं जाधवाई म्हातारी जरा आजारी आहे ना. मग आबा मी पण येऊ का सोबतीला. नको, दिवसभर तू जमलायस. आता एक काम कर, जाऊन घरात विश्रांती घे, मी एकटा जाऊन येतो. हां बरं ठीक आहे. चालतंय चालतंय, जा सावकाश. हां चालतंय. आईला कोण होतो माणूस. भाऊंचा तर माणूस नसेल. आईला भाऊ माझ्या जीवावरच उठलाय. बोला की दादासाहेब. दादा आईन शेवटी वाचला बघा बाबन्या. अहो बरोबर मी त्याला एकटा गाठलेला, गाडी ठोकणार तेवढ्यात कोणतरी भूतासारखं मध्ये आलं आणि वाचवलं बघा त्या बाबण्याला. बरं बरं दादा चालते. हां
काय झालं? असं का बघतोयस? आज तू खूप छान दिसायलास. हो का? आणि मग रोज काही मी एडी कपाळी दिसते का? अगं तसं ना हो ग, इतर टायमाचं वेगळं, पण आज तुला बाहेर दिसायलास. असं जरा रोज बोलत जा की, नाहीतर बघेल तेव्हा भांडणच करत असतोस. नाही, मी आता ठरवले तुझ्या संग कधी भांडायचं नाही, व्यवस्थित बोलायचं म्हणून. नशीब माझं. बरं ते जाऊ दे. हां, ते पर्सनल काही काम होतं, सांग की आता. ते घरातच बोलू की. चालू. विद्या, तुला एक बोलायचं होतं, मनातली गोष्ट. अरे बोल की मग. तू मला लय आवडतेस आणि अगदी मनापासून सांगतोय. अरे पम्या, अरे हे काय ऐकते मी? हे बघ, जे मनात होतं ते बोललो. खरं तर मला पण तुला या आधीपासूनच सांगायचं होतं, पण तशी कधी वेळच नाही आली. मी पण तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते. मग हे आधी सांगायचं नाही? कसं सांगणार? बघल तेव्हा तू भांडतच असतोस. पम्या, आता तू भांडायचं नाहीस. तू रागवलास ना की मनाला लागतं माझ्या. नाही, तुला सांगितले की इथून पुढे भांडायचं नाही. एकमेकासंग चांगलं नेहमी गोड बोलत राहायचं. बर, खरं तर आज ना माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस आहे हा. थांब, मी साखर आणते. पम्या रे, काय करतोयस तू हे? प्रेम, तूच आत्ता कबूल दिलीस ना प्रेमाची. अरे तुझ्यासाठी प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण असेल, पण माझ्यासाठी प्रेम म्हणजे पूजा आहे. पूजा? मग करून घेऊ पूजा, त्याला काय त्यात. पम्या, अरे मला वाटलं नव्हतं की तू असं करशील. मी कधी विचार पण केला नव्हता. अरे तुझ्यावर खरं प्रेम करून मी तुझ्याबरोबर लग्न करून घरी यायची स्वप्न बघतीये. ए, असला सती सावित्रीचं आव्हान नकोस. जे बाकीचे करतात तेच करायला लागलोय. बाकी वेगळं काय केलं सांग ना. हे बघ पम्या, तू माझ्या जवळ येऊ नकोस प्लीज, लांब सरक. मला वाटलं पण नव्हतं की तू असं काही विचार करत असशील. अरे मी खरं प्रेम केलं तुझ्यावर आणि तू सरक, जाऊ दे मला. पम्या, अरे सोड मला प्लीज. पम्या सोड. विद्या, तू घरी जा. पम्या, आराम करा. मी टायमवर आलो म्हणून बरं झालं. अरे त्या पोरीची आणि आपल्या घराण्याची आबरू धुळीस मिळवली असतीस. तिच्या आयुष्यात तू मेला असतं तर बरं असतं. पण आबा, तुम्ही जसं समजताय तसं नाही. ती पोरगी आहे ना, तुम्ही घरात नसताना बघून ती आधी घरात शिरलेली. तुम्ही उगाच काय तर गैरसमज करून घेऊ नका. ती पोरगी कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. लाज वाटत नाही का तिच्यावरती आळ घ्यायला? हा, अहो पण आबा ऐका तरी. काय ऐका तरी आबा. काय तुम्हाला पटलं माझं? काय पटायचं काय पटायचं? हा, चल चल ना घरातलं बाहेर चल. हो बाहेर बाहेर. हो दादासाहेब. बोल. माझं काम होतं तुमच्याकडं. मी सांगितलेलं काम केलेस का? आधी ते काम कर, मग इकडे ये. अहो दादासाहेब, मला आबानं घरातनं बाहेर काढले. मला वाटलंच होतं तू आज काय रडगाणं घालणारच. अरे घरगुती भांडणं ही घरातच मिटवायची असतात. मी काय तंटामुक्ती अध्यक्ष आहे. आता दादासाहेब तुम्ही सांगा, मी जाऊ कुठं? तुमच्याशिवाय मला आधार आहे का कोणाचा? आता हे मीच सांगू का? मी चाललोय तालुक्याला, महत्वाची मिटिंग आहे. तिथनं आल्यावर तुझा मॅटर बघू. चल. यायला लोक हागले म्हटलेले बी सांगायला यायला लागलेत आता. ए, गाडी काढ रे. बघितलंच का यांचं खरं रूप? कामापुरतं वापरायचं आणि काम झालं की फेकून द्यायचं. अरे ज्यांचं खातात त्यांनाच नाव ठेवता तुम्ही. काय उपकार करत नाही ती, त्यांच्यासाठी रक्त आटवतोय आम्ही.
मला विचार, अरे ही राजकारणी माणसं स्वतःच्या आईबापाची झाली नाही ती, आणि तुझ्यासारखे कार्यकर्त्याची काय होणार आहे ते? हे बघ, मला माहिती आहे बघ, माझ्या बापेक्षा आहे ना मला दादासाहेबांचा जास्त आधार आहे बघ. अरे कशाचा आधार? बघितला की कसला आधार देतात ते. अरे त्याच्यापेक्षा तुझा बाप देव माणूस आहे, देव माणूस. अरे त्याच देव माणसानं आज मला घरातनं बाहेर काढले. तुझीच काहीतरी चुकी असणार आहे, त्याशिवाय आबा असं चुकीच काही करणार नाहीत. एकदा माफी मागून बघ, मग कळेल तुला. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, या दादासाहेबांना आता आबांना मारायचा प्लॅन बनवलाय. शक्यच नाही, दादासाहेब असं काय करतील? अरे 2 दिवसापूर्वी तुला मारण्याची सुपारी कुणाच दिली ती? ते बबनला. आणि बबन कुणाबरोबर असतं हे माहिती आहे का तुला? कोणाबरोबर? आबांबरोबर. मग आबाचा आणि त्याचा काय संबंध खरं? अरे आबाने सगळ्यांना सांगितले की जमिनी विकू नका म्हणून. हां, त्यामुळंच दादासाहेबांना आता आबांना मारण्याचा डाव धरलाय. काय सांगतोयस आबा? आबा, अरे तू इथं कशाला आलायस? आबा माझं चुकलं, मला एकदा माफ कर. अरे माझी माफी मागून आता काय फायदा नाही. मागायची ना माफी, त्या पोरीची माग. पण पोरीची माफी मागायला पण वेळ निघून गेल्या. त्या पोरीचं उद्या लग्न आहे. हो आबा, सगळं खरं आहे. त्या पोरगीवर माझं जीवापाड प्रेम होतं, पण काय करणार, या राजकारणी लोकांच्या नादाला लागून आहे ना फार जिंदगीची बर्बादी करायला निघालेलो. आबा तुम्हाला सांगायचं, ते जगून माझं डोळं उघडलं, नाहीतर आज माझ्या हातनं भलतंच काही गोष्टी घडल्या असत्या. होय, सगळं खरं पोरा. पण काय माहिती आहे का, अरे त्या पोरीला आपल्या घरात सूर म्हणून आणायची स्वप्न बघत होतं, आणि त्या स्वप्नाचा सगळा चक्काचूर करून टाकला, चक्काचूर. खरं आहे आबा, तुम्ही बोलताय ती गोष्ट खरी आहे. मला पण कळलं नाही की माझ्यावर जीव लावणारी एवढी मोठी व्यक्ती आहे माझ्या पाठीशी. माझ्यावर पण कोणीतरी एवढं जीव लावते हे मला आत्ता कळायला लागलंय. जर तेव्हा कळलं असतं तर आज हे असं घडलं नसतं आबा. अरे पोरा, तिने बापाकडे मला डबा आणून द्यायची रे पोरा. पण पोरा, तू सगळा सत्यानाश केलास रे, सत्यानाश. आबा, मी आयुष्यात एक गोष्ट कमवल्या, ती म्हणजे ती प्रेम करणारी पोरगी. पण आता मला आयुष्यात दुसरी गोष्ट कमवायची नाही, ते म्हणजे तुम्ही. पोरा, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, लग्नाची वेळ फक्त 2च मिनिटं राहिलेली आहेत. तरी सर्वांनी ताबडतोब लग्न मंडपात हजर राहायचं आहे. नवऱ्या मुलानं नवऱ्या मुलीच्या गळ्यात हार घालायचा आहे. नवऱ्या मुलीनं नवऱ्या मुलाच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे. आली लग्नासाठी समीप नवरा घेऊन यावा घरा. दोघे करावी उभी कुर्या सदा मंगलम. शुभमंगल सावधान. अरे पम्या, अरे हे काय ऐकते मी? हे बघ, जे मनात होतं ते बोललो. खरं तर मला पण तुला हे आधीपासूनच सांगायचं होतं, पण तशी कधी वेळच नाही आली. मी पण तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते.
ए पम्या पम्या ए पम्या 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 ए पम्या पम्या अरे काय ही अवस्था करून घेतलाय स्वतःची. अरे हे गावात तर कोणी बघितलं तर ओळखायला तर पाहिजे. एक सुद्धा माणूस त्याला ओळखणार नाही. दारू आणि प्रेम ह्यापेक्षा कितीतरी भारी दारू आहे लागा. धड जगू तर देते रे, पण प्रेम जगू देत नाही. अरे पम्या आता ह्या गोष्टीला जवळजवळ 2 वर्ष होत आली तरी तू अजून ह्यातच अडकून कसं काय बसलायस रे. अरे बाहेर पड्यात ना. काळजावर झालेला घाव कधी विसरता येत नाही भावा. अरे पम्या मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आणि आता अनेकदा सांगतो, विसर हे सगळं. सच्चा माणसाच्या आयुष्यात सगळं अधूर राहिलं तर चालते, पण एक गोष्ट राहता कामा नये, ती म्हणजे प्रेम. धड जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही लागा.